स्वराज्याचं सुंदर स्वप्न ज्यांच्या कुशीतून निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ हे सुंदर स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये उतरवलं ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे सुंदर स्वप्न ज्या वारसदारानं पुढे पेललं असे स्वराज्याचे दाखले त्यांनी ज्यांच्या त्यागाला बलिदानाला आणि सौंदर्याला देखील तोड नाही असा आमचा आदर्श राजा आणि ज्या राजानं वयाच्या 14व्या वर्षी नक्षी बुद्धभूषणम 7 शतक हे 4 संस्कृत ग्रंथ लिहिले असे छत्रपती शंभूराजे आदरणीय दांडे सर कोलंबिया विद्यापीठ 12 वर्षापूर्वी म्हणताय की डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर जर आमच्या देशामध्ये जन्मले असते तर आम्ही परदेशावरच काय परंतु परगावावर सुद्धा राज्य केलं असते असे विश्वमानव महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर ही पृथ्वी नागाच्या मस्तकावर तरलेली नसून येथील कष्टकरी दलित आणि शेतकरी वर्ग यांच्या हातावर ही पृथ्वी तरलेली आहे। विट्याहून सांगलीला चालत गेले, सांगलीहून पुण्याला गेले, पुण्याहून विमानाने मुंबईला चालत आले आणि मुंबईहून रशियामध्ये मॉस्कोमध्ये गेले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 7 काळजाच्या जपून ठेवा असा आमचा आदर्श बळीराजा विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले असे सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। आज ज्या समाजामध्ये मुली कमी आहेत कारण सर माझ्या शाळेचं जर उदाहरण पाहिलं तर त्या शाळेमध्ये 42 मुलं आहेत आणि 18 मुली आहेत। मग हे इक्वेशन त्या काळामध्ये सावित्रीबाईंना कळलं होतं जी स्त्री भ्रूण हत्या होते त्यामुळे काव्य फुलामध्ये सावित्रीबाईंनी 150 वर्षापूर्वी लिहिलं होतं की बाबा मी तुमची किती हो लाडकी का करता हो मला गोडकी अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। आपल्या चापडगावच्या शेजारीला ज्या लोकमात्यानं पुरुषाच्या खांद्याला पांढरी घोंगडी टाकून कारभार पाहिला 28 वर्ष पतीच्या निधनानंतर अशा लोकमाता अहिल्याराणी होळकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि ज्याप्रमाणे पक्षांना ओढण्यासाठी पंखाची आवश्यकता असते त्याप्रमाणे कोणताही कार्यक्रम म्हटला की जबाबदार अध्यक्षांची गरज असते। असे जबाबदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष या दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संजयजी नगरकर साहेब ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी वाढवलं लाडवलं प्रसंगी कानही धरला असे प्रकाश दांडे सर, त्याचबरोबर ज्या गुरुजींनी दिसले गुरुजींनी ज्यांना घडवलं ते त्याच शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये सहज मी चालत गेलो की या शाळेचा एक विद्यार्थी एअरफोर्स मध्ये आहे आणि असे माझ्या पुढे अगोदर ज्यांनी लेक्चर दिलं असे रामदास कदम साहेब त्याचबरोबर तांदळे साहेब या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तनपुरे साहेब खेतमाळी सर आरडे सर माझे विद्यार्थी समोर बसलेत मला वाटतं ऋतुराज मांडगे हा मला दिसतोय माझा रेकुरी शाळेतला विद्यार्थी। ए मेरे उम्र के नौजवान दोस्तों मत छेड़ो किसी लड़की को, ए मेरे उम्र के नौजवान दोस्तों मत छेड़ो किसी लड़की को, ये बड़ा पाप होगा क्योंकि अरसुल तू भी एक दिन किसी लड़की का बाप होगा, क्योंकि अरसुल तू भी एक दिन किसी लड़की का बाप होगा। विद्यार्थी मित्रांनो कानाला ऐकायला बरं वाटतं आज समाजामध्ये आदरणीय नगरकर साहेब अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला चमचमीत खायला आवडतं, चमचमीत बोलायला आवडतं, चमचमीत कानाला आवडतं आणि याचा परिणाम काय होतो की आमच्या जीवनाचा शेवट ही चमचमीत होतो। आता माझ्या अगोदर जे बोलले कदम साहेब हे हवेतलं बोलले कशातलं बोलले कारण एअरफोर्स कुठं चालते विमानामध्ये आणि मग नगरकर साहेब तुम्ही मला फक्त 5 मिनिटं दिलेली ठीक आहे टाइम अँड टाइम नॉट फॉर इट एनी अदर की पाण्याची लाट आणि घड्याळाची वेळ मित्रांनो कधीच कोणासाठी थांबत नसते। आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते नगरकर सर तर ते विमानातच बसले असते घोड्याच्या ऐवजी आणि तलवारीच्या ऐवजी कॉम्प्युटरचा माऊस हातामध्ये धरला असता। म्हणजे ज्या ज्या काळामध्ये जी जी साधनं असतात त्या त्या माणसांनी ज्या त्या साधनांचा उपयोग केला याला एक इतिहासामध्ये किंवा विज्ञानामध्ये उदाहरण आहे डार्विनने लिहिलेलं आहे की माणसाने जर प्रगती स्वतःमध्ये केली नाही अगोदर तुम्हाला माहिती माणूस की रानट्या अवस्थेत गुहेमध्ये राहायचा परंतु हा रानट्या अवस्थेतला गुहेतला माणूस विमानात गेला विमानात जाताना बॅग नेली आणि त्या बॅगेमध्ये एक पाल गेली ही पाल प्रत्येकाच्या घरामध्ये
कारण तिने स्वतःमध्ये बदल केलेला आहे. परंतु हिचाच भाऊ जो डायनासोर आहे त्याचे फक्त फॉसिल्स म्हणजे फक्त अवशेष आहेत, त्याने स्वतःमध्ये बदल केला नाही. आणि मग कदम साहेबांनी त्या काळामध्ये बदल केलेला आहे. त्या काळामध्ये त्यांनी बदल केला म्हणून तुम्हाला सांगतो की ते आज सुटाबुटामध्ये टायमध्ये दिसतात. बाबासाहेबांचा जर प्रत्येक फोटो पाहिला असला, महात्मा फुलेंचा फोटो पाहिला असला, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला तर त्या काळामध्ये राजाच्या वेशामध्ये छत्रपती शिवाजी. आणि यासाठी आदरणीय नगरकर साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जगाच्या नेपोलियन ज्यावेळेस या भारताच्या भूमीमध्ये आला जग जिंकण्यासाठी आणि नदीवर पाय घसरून पडला, सैन्याला असं वाटलं आदरणीय साहेब की आपला कॅप्टनच पडलेला आहे, आता आपलं काय खरं नाही. कॅप्टनने ते ऐकलं. कॅप्टन हुशार होता तुमच्यासारखा आणि त्याने सांगितलं की मी जर आता चेहरा असा केला तर काय खरं नाही. आणि त्याने सांगितलं सैन्याला की या मायभूमीने मला आल्याला आलिंगन दिलं आणि तिने सांगितलं की विजय तुझाच होणार आहे. तसं आपण 2022 साली या महाविद्यालयामध्ये आला आणि आपला या ठिकाणचा कायापालट केला. मी खऱ्या अर्थानं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कारण मी समाजामध्ये पाहतोय असं, समाजामध्ये कुणाकडून घ्यावं काय घ्यावं हे खूप परिस्थिती विचित्र झालेली बाबा. मी फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उदाहरण सांगणार आहे बराक ओबामाचं, की हा बराक ओबामा सांगतोय की मळलेल्या वाटेने तुम्ही जायचं नाही. एक अमेरिकेतला काळा माणूस, त्या ठिकाणी काळा आणि हा गोरा भेदभाव चालतो, की 2008 साली त्याला रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यावेळेस तो सांगतोय की वेस्ट विज्ञान. आणि हाच बराक ओबामा 2011 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो आणि दुसऱ्या वेळेस सांगतोय की अपयशाच्या भीतीपेक्षा यशाची आस दाट असायला हवी. इतकी आमच्यामध्ये यशाची आस दाट असायला हवी, इतकी आमच्यामध्ये यश दाट असायला हवी. जे सॉक्रेटिस होता, हा सॉक्रेटिस सर एकदा नदीच्या कडेला गेला आणि त्या ठिकाणी एक विद्यार्थी गेला आणि मला तुमच्यासारखं महान बनायचंय, महान व्हायचंय. ते म्हणजे मी सकाळ सकाळ आंघोळीला नदीवर असतो, तू त्या ठिकाणी ये. सॉक्रेटिस आंघोळीला गेला, तो विद्यार्थी त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर सॉक्रेटिसने त्या विद्यार्थ्याचं पाण्यामध्ये डोकं, आपल्या भाषेत मुंडकं असं पाण्यामध्ये धरलं आणि बुडवलं. तो तडफड करायचा वर येण्यासाठी सॉक्रेटिस त्याला बुडवत राहायचा. तो विद्यार्थी वर तडफड करत राहायचा. तो विद्यार्थी परत वर येण्याचा प्रयत्न करायचा. तो विद्यार्थी चिडला आणि मला मारायचा डाव दिसतोय. नाही म्हणून तू कशासाठी तडफडत होता? तर त्याला ऑक्सिजनची कमतरता होती, ऑक्सिजन पाहिजे होता म्हणून तो तडफडत होता. यशाचंही तसंच आहे. बुडाला ज्यावेळेस साय लागते, आपल्या आजी दूध तापवायचं तुम्हाला सांग, त्यावेळेस दुधाला साय येते आणि मग ही बुडाला हाय लावून घेण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सर. फक्त एक उदाहरण सांगतो जाता की सर माझं छपराचं घर, त्या छपराच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो की कोंबडी बसवलेली असायची, झाप असायचा तिच्यावर, पोत्याचं दरवाजा असायचा. आणि सर आपल्या महात्मा गांधी विद्यालयापाशी लकू पोटरेंचं एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये त्यांचा दुधाचा चहाचा व्यवसाय असायचा. माझी आई त्या ठिकाणी गवत घ्यायची आदल्या दिवशी रानामध्ये आणि मी सकाळच्याला कॉलेज भरायच्या आत त्या ठिकाणी गवताचं पोतं 20 रुपयाला द्यायचो. सर्व विद्यार्थी पाहणार नाही त्याची काळजी घ्यायचो आणि कॉलेज सुटल्यानंतर ती पोतं घेऊन परत मुलाला वाटलं लावल्यानंतर मी जायचो. मला सर 12वी मध्ये 77 मार्क मिळाले, परंतु यशाच्या वाटा माहिती नव्हत्या. त्या काळामध्ये सर मी सहज BMS किंवा MBBS ला मला जर गाईड भेटला असता तुमच्यासारखं तर मी त्या ठिकाणी गेलो असतो. परंतु ठीक आहे, एक शिक्षकाचा व्रत स्वीकारलं आणि या शिक्षकी पेशामध्ये सुद्धा खूप काही आहे, हे व्रत आहे. मी आदरणीय नगरकर साहेब, मी आपणास मनापासून धन्यवाद देतो. रामदास कदम साहेब आपणासही मनापासून धन्यवाद देतो. आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला एक मनापासून कळकळीची विनंती सांगतो, ही वेळ जर निघून गेली ना, जी माणसं, जी पोरं चौकामध्ये टपऱ्यामध्ये पिचकाऱ्या हातात बसतात ती लोक यशस्वी होणार नाही. जिजाऊ साहेबांचं उदाहरण घ्या. जिजाऊ साहेब कुठे जन्मला? विदर्भामध्ये. दिलं कुठं? मराठवाड्यामध्ये. शिवबाला जन्म कुठे दिला? पुण्यामध्ये. शिवबा बंगळूरमध्ये गेला. सर्वोच्च तुम्हाला सांगतो रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक पाहिजे. इतकं आमच्यामध्ये प्लॅनिंग पाहिजे, इतकं यशाचं प्लॅनिंग पाहिजे की आमचे लाडके गट शिक्षण अधिकारी सांगतात की प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. तुमच्यामध्ये इतकं नियोजन पाहिजे, इतकं नियोजन पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजांना सांगतात
की शंभूराजे जर अफजल खानाच्या वेळेस आमचं काय झालं असतं तर, शंभूराजे शाहिस्ते खानाच्या वेळेस आमचं काय झालं असतं तर, रायगडाच्या वेळेस आम्ही आग्र्याला गेलो त्यावेळेस काय झालं असतं तर. म्हणजे इतकं महाराजांनी प्लॅन केलं, सूक्ष्म तुम्हाला सांगतो की रायगडावर टिकून येण्याचं सुद्धा प्लॅन केलं होतं. आणि हे प्लॅन करण्याचं काम आदरणीय नगरकर साहेब तुम्हाला घडवत आहेत, करत आहेत. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ऐकलं, मला उदाहरण सांगायचं गवत्याचं पोत्याचं यासाठीच की मी आज त्याच कॉलेजमध्ये माझ्या ब्रिजामध्ये बसून आलेलो आहे. माझ्या सरांचं मी ऐकलं, आमच्या वेळेस विद्यार्थी भेटत नसायचे, सर आम्हाला मारायचे तरी सुद्धा आम्हाला कधीच काय वाटलं नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आई सकाळी उठल्यानंतर शेणाची विधी हातावर काढते, बाप रानामध्ये मातीचा पावडर तोंडाला लावत असतो. आणि याची कुठेतरी आम्हाला जाण असली पाहिजे. सर शिक्षणामध्ये आईच्या फाटक्या लोड्याची आणि बापाच्या फाटक्या धोत्राची जर लाज वाटत असेल तर ते शिक्षण मला वाटते की कुचकामी ठरेल. आणि म्हणून या रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय कर्मवीरांना आणि वहिनी लक्ष्मीबाई यांनी जो त्याग दिलेला आहे, आणि कर्मवीरांना सांगतात दांडे सर की आम्हाला 1 लाख रुपये देणारी व्यक्ती नकोय, तर 1 रुपया देणारी लाख व्यक्ती हवे. म्हणजे मला तुम्ही जे सांगितलं की माझी विद्यार्थी संघटना आहे, मीही त्या तुमच्या संघटनेचा का नाही सभासद होणार, मीही त्या संघटनेचा सभासद होईल. आणि कर्मवीरांनी जी घालून दिलेली शिकवण आहे, कारण मला असं वाटतंय की समाजामध्ये बाहेर गेल्यानंतर तुमच्या कानावर इतकं पडत असेल. मित्रांनो, आपला झेंडा फक्त तिरंगा झेंडा आहे तुम्हाला सांगतो, आणि संविधान आपलं आहे. या संविधानामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला राहावं लागेल, वागावं लागेल. एअरफोर्स मध्ये सरांनी खूप माहिती छान दिलेली आहे तुम्हाला सांगतो. आणि या संधीचं तुम्ही सोनं कराल. बाबासाहेबांना प्रश्न विचारला सर, 1 मिनिट आपण घेणार आहे की काय प्रश्न विचारला की जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास 8 वर्ष लागत होते तो अभ्यासक्रम तुम्ही 2 वर्ष आणि 3च महिन्यात कसं काय केला. पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब तुम्ही खूप हुशार आहेत. आता पत्रकार विचारतात बाबासाहेबांना हुशार आहेत, कोलंबिया विद्यापीठ सांगते की असा विद्यार्थीच आमच्या समोर आला नाही. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की असं काय, जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 8 वर्ष लागत होते तो अभ्यासक्रम मी पूर्ण केला 2 वर्ष 3 महिन्यामध्ये. मला एकच कारण ते म्हणजे व्यसन. मला इतके व्यसन लागले की मी त्या व्यसनाच्या पूर्ण आहारी गेलो, आणि ते म्हणजे वाचन. नाही म्हणले तरी सुद्धा आमचा विश्वास बसत नाही. पत्रकार म्हणले तुम्हाला सत्य सांगावंच लागेल. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यामध्ये कसं काय केला. बाबासाहेब त्यावेळी दुसरं कारण सांगतात, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी जी मला शिष्यवृत्ती दिली झाली सर, ती फक्त 2 वर्ष आणि 3च महिन्याची होती. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा एक लिमिट ठरलेलं आहे. या कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही इतक्या साली बाहेर पडणार आहेत, आणि मग बाहेर पडताना प्रत्येकाने ठरवून घ्यायचंय की मला काहीतरी व्हायचंय. या कर्मवीर अण्णांनी ही जी रयत शिक्षण संस्था काढलेली आहे, माझं सांगायचं एक उदाहरण राहिलं. माझ्या भगिनी पवार मॅडम त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मस्त सूत्रसंचालन करत आहे की साहेबांनी सांगितलं मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो की एक शिक्षकाची रिटायरमेंट होती, आणि त्यात सांगितलं की त्यांची बकेट लिस्ट राहिलेली आहे. मला नवीन शब्द माझ्या डिक्शनरी कदम साहेब त्या दिवशी ऐकायला भेटला. साहेबांनी सांगितलं, नगरकर साहेबांनी की शिक्षकाच्या किंवा रयतच्या कर्मचाऱ्याला बकेट लिस्ट नसते तर बुक लिस्ट असते. आणि जगामध्ये एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की त्यांनी स्वतःसाठी घर न बांधता पुस्तकासाठी घर बांधलं. त्याचं नाव राजगुरू आहे. पुस्तकच तुमचे मित्र होऊ शकतात, पुस्तकच तुम्हाला सशक्त बनवू शकतात. सशक्त झालेलं पुस्तक कुणापुढेही नतमस्तक होणार नाही. आणि मुलींना तुमच्यासाठी सांगतो की या संधीचं सोनं करा, आई वडिलांचं सतत स्मरण करा. मला असं वाटतं की ते सोडून तुम्हाला कुठल्याही देवाच्या पाया पडायची गरज नाही. आणि नगरकर साहेब सांगतील ते तुम्ही ऐकावं. साहेबांचं पत्र अगदी 1 मिनिटात त्यांच्या गुरुजींनी त्यांना लिहिलेलं, कारण तेही न वाचलं तर मलाही ती रुकरुक लागेल की त्यांचे गुरुजी पाटीवाडी शाळेचे 8/8/1979 ला पत्र लिहितात की चिरंजीव रामदास कदम या शुभचिंतन विनंती विशेष. म्हणजे आता आपल्या काळामध्ये मोबाईल आहेत आणि त्या काळचा ठेवा हा आपल्यासाठी अमृतच आहे. आपण भावी काळात वैमानिक खात्यात लागल्याचे वृत्त कळले, शिवाय त्याबद्दल पेढे पण आज मिळाले, त्याबद्दल आनंद होत आहे. आपली नेमणूक ज्या खात्यात झालेली आहे त्या विभागात आपण आनंदाने धडाडीने कार्य करावे. नेहमी परोपकार व देशहित डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करावे. आपल्या आयुष्यातील भागवरील दृष्टिकोन असावा. आई वडील यांच्या पुण्याईमुळे सर्व काही घडते, म्हणून आई वडील व घरातील परिवार यांच्यावर नेहमी प्रेम वर्षाव व्हावा. आपण नेहमीच राष्ट्र कार्य करतो यासाठी शुभेच्छा, असं त्यांच्या गुरुजींनी लिहिलं. आणि म्हणून
ज्या कवीनं असं म्हटलेलं आहे की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आदरणीय कदम साहेब, आपल्याला आपण ठरवलं तर पुण्यामध्येही आहेत, बाहेरही राहिले असते, परंतु त्यांची मायभूमी, त्यांच्यातलं रक्त त्यांना बसू देत नाही. आणि म्हणून म्हणतो, म्हणावंच वाटतं की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तिथं मातीत माणसं माळतात, तिथं मातीत माणसं राबतात, त्यांच्या घामाचा भाव व्हायचा असता. आदरणीय कदम साहेब, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र.